आजच्या या धावपळीच्या जीवनामध्ये एका महिलेनं इंडिपेंडेंट असणं किती गरजेचं आहे आणि का गरजेचं आहे? ठीक आहे, आता येता जाता डिवोर्स होत आहे. लग्न झालं, कोणी जॉब करतो किंवा कोणाला असं सांगितलं जातं की आमच्या घरात अलाउड नाही जॉब, तर तू जॉब नाही करणार. तर सोशल मीडियाचा काही परिणाम होतोय आज कपल्स वरती आणि रिलेशन्स वरती? त्यातून तुम्हाला काय शिकायला भेटते ते घ्या, बाकी सोडून द्या. त्याला तुम्ही घरासोबत म्हणजे नकोच, इन्व्हॉल्वच नको करायला. भारतामध्ये आजही आई हा शब्द उच्चारला की त्यात प्रेम आहे, त्याग आहे, पण त्यासोबतच गिल्ट, प्रेशर आणि कॉम्प्रोमाइज देखील आहे. पिरियॉडिक लेबर फोर्स सर्वेच्या आकडेवारीनुसार भारतात महिलांची वर्क फोर्स पार्टिसिपेशन वाढली आहे, परंतु तरीही लग्न आणि बाळानंतर मोठ्या प्रमाणात महिला जॉब सोडतात. अर्बन एज्युकेटेड महिलांमध्ये करिअर ब्रेकचा टक्का खूप जास्त वाढला आहे आणि दुसरीकडे नॅशनल मेंटल हेल्थ सर्वेनुसार प्रसूतीनंतर डिप्रेशनचा धोका 10 ते 20% वाढतो. आज आपण बोलणार आहोत वर्किंग मॉम, नॉन वर्किंग मॉम सोबत पार्टनर, रिलेशनशिप या विषयांवरती. आपल्यासोबत आहेत एक आई, सोनल पाटील. त्यांचा आईपणा, ज्या गिल्ट, रिलेशनशिप, डिप्रेशन, सेल्फ डिपेंडन्सी या विषयावरती आपल्यासोबत थेट चर्चा करणार आहेत. असं नाही की तुम्ही बेबी झाला म्हणजे आता सर्व संपलं, काही नाही. ती प्रोसेस आहे. बाळ, लग्न हे होणंच आहे. एक महिला आहे, ती वर्किंग आहे, त्यावेळी शेजारचे नातेवाईक बोलतात की तिला काय जॉब करायची गरज आहे. काही मॉम्स मुलांना मारून टाकताय आणि स्वतःही तेच करताय. आजच्या या धावपळीच्या जीवनामध्ये एका महिलेनं इंडिपेंडेंट असणं किती गरजेचं आहे आणि का गरजेचं आहे? गरजेचं तर ह्यासाठी का आता येता जाता डिवोर्स होत आहे. हा, आणि पेरेंट्स पण कितपर्यंत तुम्हाला सपोर्ट करणार आहे. बरोबर. आणि मुलगी वाईट आहे किंवा मुलगा वाईट हे नाही, डिवोर्स कुठल्याही रिझन्सने होत आहे. म्हणजे त्यात मे बी दोघं चुकीचं असणार का, दोघांनाच काही त्या गोष्टी व्यवस्थित सुधारायच्या नाही म्हणून ते डिवोर्स घेतात किंवा त्यांची लिव्हिंग स्टाईल अशी असते. मग त्यानंतर काय, तू परत आई वडीलकडे जाशील का? नाही, तुला स्वतः मग काहीतरी करायचंय स्वतःसाठी. आणि तेव्हाच एक बोलतात, घरी बसून तरी आपण बोलतो तू काय, म्हणजे मुलगा आहे तुझा, लहान बाळ आहे, डिवोर्स. आता माझी खूप जवळची एक फ्रेंड आहे, तिचा डिवोर्स झाला. त्यांनी लग्न केलं आणि त्यांना असं वाटलं की खूप चांगलं चालतंय. मुलगा आउट ऑफला राहायचा, सासू सासऱ्यांसोबत राहायची. राऊंड एक किती दिवस राहणार आहे आपण, तरी तिने सर्व केलं. मग ती जॉबला बाहेर पडली. घरचे बोलले जॉबची काय गरज आहे. मग तिला असं की माझा हस्बंड नाही, कोणीच नाही, मी बोर होते किंवा मला मेंटली डिस्टर्ब होते, मला बाहेर पडू द्या, मी शिकली ते मी करते. जॉब केलं, सर्व झालं. मग हस्बंड तिकडून बोलायला लागलं, तू माझ्या आई वडिलांना बघत नाहीये, फक्त रात्री येते आणि जेवण करते, झोपून जाते, बोलत नाही, काही नाही. पण ते पूर्ण रुटीन चालत असली मग त्यांचे दोघांचे एवढे इश्यूज झाले. मग त्यात ती प्रेग्नेंट झाली. मग त्यांना काय वाटलं की आता मे बी प्रेग्नेन्सी नंतर आमचे रिलेशन स्ट्रॉंग होतील, पण तसं काहीच झालं नाही. 2 वर्षानंतर सेपरेट राहिले आणि 2 वर्षानंतर त्यांचा डिवोर्स झाला. आज ते बाळ आई जवळ आहे आणि ते बाळाची काय चुकी? काहीच नाही. बरोबर. पण आता ती घरी आहे. माझं हे एवढं म्हणणं आहे की ती जर काही ऍटलिस्ट काही चांगलं एज्युकेशन किंवा तिचं जर काही डिग्री असती किंवा काही असतं, तर ती आज स्वतःच्या पायावर उभी राहून तिच्या मुलीला तरी तिने सपोर्ट केला असता. बरोबर. ठीक आहे, नो डाऊट तुम्ही हस्बंडकडनं पैसे घेताय किंवा डॉरी काय बोलतात ते, मुलीसाठी तुम्ही शिक्षणासाठी पैसे घेताय, पण तुम्ही आज आई वडिलांकडेच आहे ना. तू करू शकते जॉब, नो डाऊट. तू म्हणजे असं नाही की ती नाही करू शकत, पण कुठे तिला असं की मी आता लहान बाळ आहे, मी कसं काय करू, हे करू ते करू, तसं बिलकुलच विचार नको करायला. आणि ह्यासाठी शिक्षण किंवा इंडिपेंडेंट काही छोटा मोठा बिझनेस करा तुम्ही. मी स्वतः एक बिझनेस करते, मी घरून करते, पण तुम्ही काहीतरी करा. सो तुम्हाला प्रत्येक महिलेला हे सांगायचं आहे की त्यांनी काहीतरी बिझनेस केला पाहिजे, कुठेतरी जॉब करा. माझ्या नजरेत तर मी बोलते ना की जे माझ्या घरी मेड येते, मी तर बोलेल खरंच, म्हणजे मी त्यांना एवढं रिस्पेक्ट देते की त्यांचा तो जॉब आहे. भले ते भांडे घासताय पण तरी ते आहे, स्वतःच्या पायावर आहे. उद्या उठून आता ते मला बोलतात, ताई माझा हस्बंड मला दारू पितो आणि मला मारतो, पण ती स्वतः कमवते, ती तिच्या पायाने मेहनतीचे पैसे हे करते, तर त्यांना ती माझ्या नजरेत खूप रिस्पेक्ट आहे तिची. काहीतरी करा. बरोबर. तिने तेवढं एज्युकेशन नाही घेतले म्हणून मे बी ती त्या कामापर्यंतच आहे. आपल्याकडे आहे नॉलेज एवढं सर्व, तर आपण कुठंतरी लावू शकतो आपलं नॉलेज. तुम्ही बिझनेस करून घ्या, काही बिझनेस करा, कपड्यांचं आहे, साडीचं आहे, हे ते ज्वेलरीचं, फूडचं आहे, कोणा फूडला आवडतं, कोणी बेकरीचं आवडतं, किंवा जॉब करा, काहीतरी बिझनेस त्यांनी केला पाहिजे, नक्की करा. लेडीजने आता जे जनरेशन येत आहे पुढे, खरंच काहीतरी केलं पाहिजे. बरोबर.
पण काय होतं की मे बी ती लग्न झाल्यावरती बिझनेस करत असेल, जॉब करत असेल, परंतु तिच्या आयुष्यामध्ये एक असा टप्पा येतो प्रेग्नन्सी किंवा बाळ झाल्याच्या नंतर आपण पाहतो की मोस्ट ऑफ द केसमध्ये फिमेल्स ज्या आहेत त्यांना बाळानंतर जॉब क्विट करावा लागतो. बरोबर. तर त्या सिच्युएशनमध्ये त्यांनी काय केलं पाहिजे? ते काय करतात, भरपूर लेडीज आहे की लग्न झालं, कोणी जॉब करतं किंवा कोणाला असं सांगितलं जातं की आमच्या घरात अलाउड नाही जॉब, तर तू जॉब नाही करणार, तिथेही ते गोष्टी स्टॉप होऊन जातात. मग ती बोलते अरे माझं आता लग्न झालं, आता मी सर्व संपवते. किंवा बाळ झालं, बाळ नंतर ती सर्व संपवून टाकते की आता मी कायच करणार आहे. ती तिचे होप्स तोडते. समजलं, बाकी काही तिला वाटतं आता मी काहीच करू शकणार नाही. पण एक सर्टन मुलगा 10वी किंवा 12वी नंतर ती तोपर्यंत बिझी असते, पण 10-12 नंतर ती एकदम रिलॅक्स असते, फ्री असते की चला आता मी करते, मला काय करायचं. पण तोपर्यंत तुमची वेळ निघून गेलेली असते. मग तेव्हा तुम्ही विचार करता अरे मी तेव्हा तरी काहीतरी केलं असतं, छोटे मोठे माझी हॉबीज कम्प्लीट केले असते किंवा मला हे आवडतं मी ते केलं असतं. तर मला तरी वाटतं ठीक आहे तुम्ही 2 वर्ष 3 वर्ष तेवढा थोडासा फेस, पण तुम्ही थोडा तरी स्वतःसाठी वेळ काढा. सो म्हणजे त्या प्रेग्नन्सीच्या टाइममध्ये 1-2 वर्ष जर गॅप घेतला तर ते ओके आहे, बट त्याच्यानंतर परत तुम्ही जॉब करताय, जॉब कंटिन्यू ठेवा. तुम्ही बिझनेस करताय, बिझनेस कंटिन्यू ठेवा. किंवा आयदर कोणाला काय आवडतं, कोणाला हॉबीज डान्स आवडतं, सिंगिंग आवडतं, छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये सर्व खुशी असतात. आता मी माझं उदाहरण देते. मला आता मी रील्स मध्ये असंच कॉन्टेंट क्रिएटर आहे मी, छोटी मोठी. आता मी तसं स्टार्ट केलं. माझ्याच म्हणजे घरच्यांना बोल की अरे तू छान करते, तू करणं. आणि आमच्या समाजात, गुजर समाजात म्हणजे इंस्टाग्रामवर एवढे रील्स बघितले, गुजराती, हिंदी, मराठी, गुजर भाषेत आतापर्यंत कोणी रील्स नाही काढले. आमचे जे आहे 5-6 लोक आहेत त्यांनी, आणि मुलींमध्ये आम्ही 2 आहे. तर त्याला मला एवढं प्राऊड वाटलं की नाही, जे ह्या लँग्वेज मध्ये येत आहे तर आपण आपली लँग्वेज मध्ये करूया. ठीक आहे ना, नाही समजणार लोकांना, बघतील, मग नंतर समजेल की अरे ही पण लँग्वेज आहे, गुजर आहे, ही भाषा आहे करून. मग मी केलं. मलाही बोलणारे किंवा सपोर्ट करणारे तुम्हाला वाटतं 50% बोल, आणि माझेच नातेवाईक असतील अरे हिला तर बाळ, हिला कामधंदा नाही, काही काय रील बनवते. पण रील बनवणं इज डझंट बॅड. बरोबर, ते एक प्लॅटफॉर्म आहे. ठीक आहे, आता मला कोणाला वाटतं अरे मी तर हिरोईन बनू किंवा मी ऍक्टिंग करू, डान्स करू, तेवढा मोठा प्लॅटफॉर्म लगेच भेटणार नाही. जे बनवताय, ज्यांना आवड आहे त्यांच्यासाठी इंस्टाग्राम किंवा काही झालं किंवा एक रील तुम्ही, ते एक प्लॅटफॉर्म झालेलं आहे. त्यांना एक खुशी वाटते की अरे मी टाकलंय, भले 50 किंवा 100 फॉलोअर्स असतील तरी ते, आणि त्यांना काहीच भेटत नाहीये. बरोबर, काही पैसे भेटत नाहीये, काही नाही, काहीच फायदाही नाही, पण तरी ते. मग लोक का जज करताय? ते ना पैशांसाठी करताय ना काही करताय, त्यांना फक्त आवड आहे, ते एक प्लॅटफॉर्म समजून तिथे प्रेझेंट करताय. कोणी चांगली गोष्ट सांगताय, कोणी काय, आणि किंवा कोणी डान्सचं करताय तर त्यालाही जज केलं जातं, अरे ही डान्स करते, अरे ती कला आहे. डान्स करणं किंवा काही ऍक्टिंग करणं किंवा रील्स बनवणं ही कला आहे, कोणी नाही करू शकत. लोकांना काय वाटतं अरे फोन पकडलाय, रील केली, हे झालं, किती सोपं आहे. तसं नसतं. बरोबर, सर्व काम आपले आपले ज्याचं असतं त्यालाच समजतं. तर जज नको करायला कोणी. बरोबर, आणि त्यातल्या महिलांना जज नको करायला, आणि लेडीजला जज करते, आणि घरातलेच जास्त. त्यांना असं वाटतं ही कसं काय पुढे चालली आहे, त्यांना प्राऊड फील नाही होत. आणि काही ठिकाणी असेही हजबंड आहे म्हणजे वाटतंय की वाईफची ही म्हणजे ही ह्या गोष्टीत चांगली आहे किंवा हिला हे आवड आहे, पण ते तिथं थांबवून घेतात. तू असंच का करते, तू तसंच का करते. माझी म्हणजे मला खरंच विनंती आहे की हजबंडने हे नको करायला. तिचे जे ड्रीम्स आहे ना तिला ते कम्प्लीट करू द्या, तुम्ही तिला थांबवू नका. सो पुरुषांना तुम्ही काय सल्ला द्याल की ज्या पार्टनर्स आहेत त्यांचे काही मे बी एका पुरुषासाठी त्याचा पार्टनर जो आहे, तिची वाईफ जी आहे, तिच्यामध्ये काही स्किल्स आहेत, तिला काही पुढे जायचं आहे, बट त्याच्या मनामध्ये भीती आहे की लोक काय म्हणतील, माझे वडील काय म्हणतील, माझी आई काय म्हणेल, किंवा आमच्या फॅमिलीमध्ये कोणी हे अगोदर नाही केलेलं. तर त्या सिच्युएशनमध्ये त्या मुलानं कसं ही सिच्युएशन हाताळली पाहिजे? मेन पूर्ण रोल वाईफला सपोर्ट करणारा फक्त हजबंड आहे. हजबंडने सपोर्ट केला ना मग दुनिया इकडे तिकडे. मग कोण काय बोलतंय, वाईफला काहीच फरक पडणार नाही. आणि हजबंडने तिची इमेज, ती रील बनवते, ती काय करते, ती डान्स करते, काय करते, तिची इमेज चांगली प्रेझेंट केली तर ती लोक म्हणजे पहिले लोक बोलतात ना कानावर विश्वास ठेवतात, बघितल्यावर नाही. तर तुम्ही बोला, चांगलं बोला तर चांगलंच. तुम्ही जर सपोर्टच नाही करणार, ए तू गुपचूप घरी बस, मग तिने पूर्ण तिचे स्वप्न तिथंच ती तोडून देते, काहीच करणार नाही. पण तुमचा थोडाफार सपोर्ट मिळाला तर ती सर्वच करेल. बरोबर. खूप 80-90% लेडीजला आवड आहे की मी काहीतरी करू. कोणाला कुकिंग एवढं आवडतं की तिला असं वाटतं मी कुकिंग म्हणजे डेली कुकिंगच्या आयदर मी अजून काहीतरी चांगलं बनवू की हे करू ते करू, पण तिला तेवढं सपोर्ट मिळत नाही.
असं वाटतं अरे काय इथं जेवणच बनवते असंही बोललं जातं. कोणी डान्स करतं, अरे ही काय नाचते, ही ऍक्टिंग करते, ते काय ऍक्टिंग करते. तुम्ही कोणालाही जज नाही करू शकत. आणि हस्बंडने खरंच मी सांगते वाईफला एवढा सपोर्ट कर. आता मी इथं बसली आहे ना, मी सांगते किंवा मी एवढ्यात रील्स बनवते, हे करते, माझा हस्बंडचा सपोर्ट आहे म्हणून मी आज इथे आहे. बरोबर. बस तू कर, मी आहे तुझ्या पाठीशी. बरोबर. मग मला कोण काय बोलतंय म्हणजे सासू सासरे तर नंतरच आले, किंवा समाज काय बोलतोय मला काही नंतर नाही. आलं. बरोबर. जर तो मला बोललास ना घरी बस, मी इथं सुद्धा नसती आज. करेक्ट आहे. करेक्ट आहे. सो एक हसबंडचा आणि- सपोर्ट खूप मोठा Yes, आहे प्रत्येक आणि महिलेसाठी. लेडीजनेही आपल्या गोष्टी समोर ठेवायला शिकायला पाहिजे. की खूप लेडीज ना ऐकूनच घेतात, अरे नाही मग ठीक आहे, हा नाही बोलतोय तर नाही 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 नाही, मग तसेच दाबून दाबून राहतात. कितीतरी लोक म्हणजे हस्बंड म्हणजे वाईफला मारतात, ते तसंच मार खात 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 आयुष्य काढत आलेले आतापर्यंत. आणि मुलंही तेच बघता, मुलांना मग मुलंही तसंच अज्युम करून घेतात, अरे नाही मार खाते हा म्हणजे घाबरून राहा, किंवा ते चुकीचा इम्पॅक्ट पडतो. मुलगा खूप अग्रेसिव्ह होतो, किंवा अरे मारता, हे करता, ते करता, ते चांगलंच नाहीये. म्हणजे तिथं जर तुम्हाला जर तुम्ही म्हणजे मार खाताय, तर माझं म्हणणं आहे तिथं तुम्ही आवाज उचला. बरोबर. मार खाऊ नका. जिथं चुकतंय तिथं ऐका, पण जिथं नाही तिथं बोल, तिथं खरंच आवाज उचला. काय गरज आहे म्हणजे तुम्ही मार का खाताय? बरोबर. किंवा तुम्हाला जे काही गोष्ट करायला आवडते, तुम्ही का ते गोष्ट हस्बंडमुळे थांबवताय? तुम्ही म्हणजे प्रेझेंट म्हणजे गोष्ट ठेवा त्याच्यासमोर, मला असं करायचंय, मला प्लीज मला थोडं हेल्प करा. बरोबर. पण याच्यामध्ये थोडीशी पुरुषांची बाजू आपण समजून घेतली पाहिजे. पुरुषासाठी त्याला बायकोलाही टाइम द्यायचा आहे, तिचंही ऐकून घ्यायचं आहे, आणि त्याच वेळामध्ये त्याला त्याच्या फॅमिलीमध्ये जे आई वडील आहेत, ज्यांचे जुने विचार आहेत, किंवा त्यांनी ते एका वेगळ्या जनरेशनचे आहेत, सो त्यांनाही त्याला मॅनेज करायचं आहे. बट पुरुष हा जो असतो तो एक्सप्रेस नाही करू शकत तेवढा, ज्या प्रकारे एक महिला एक्सप्रेस करून मोकळी होते, ती नवऱ्याला बोलेल, सांगेल, बट पुरुष तेवढा एक्सप्रेस नाही करत. सो त्या सिच्युएशनमध्ये त्या पुरुषाने ती सिच्युएशन कशी हाताळली पाहिजे, त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही? माझं एवढंच म्हणणं आहे की थोडंफार एक्सप्रेस करायला शिका, ऍटलीस्ट आपल्या पार्टनर जवळ तरी. काही चांगलं वाटतंय तेही बोला की असे, किंवा नाही वाटत आहे तेही तुम्ही बसून बोलू शकता. की तुम्ही दोघं ठरवा, हा घरात कसं सांगायचंय. आमच्या घरातही आम्ही ठरवून बोलतो. जसं आज नॉनव्हेज खाल्ले, अरे घरी काय सांगायचंय, माझा हस्बंड तेवढं सांभाळून घेतो, हा आम्ही ठीक आहे व्हेज सांगतो. म्हणजे इथं छोटीशी गोष्ट झाली, पण एक तिकडे सांभाळून घेतलं, किंवा इकडेही सांभाळून घेतलं, की अरे ठीक आहे तू जा, मी बघून घेईन. अशा गोष्टी म्हणजे हस्बंडने शेअर केलं पाहिजे, तेव्हा मे बी ती गोष्ट वाईफलाही समजेल की याचं म्हणणं असं आहे. जर तो बोलणारच नाही तर वाईफलाही काही समजणार नाही. का वाईफ असं आहे वाईफ लोकांचं की त्यांना काही समजतच नाही सांगल्याशिवाय, म्हणजे कोणी समोरून बोले तेव्हाच त्यांच्या डोक्यात जातं. म्हणजे पुरुषांनी एक्सप्रेस केलं पाहिजे, ऍटलीस्ट त्यांच्या पार्टनर सोबत एक्सप्रेस केलं पाहिजे, त्यांच्या फिलिंग्स ज्या आहेत त्या एक्सप्रेस केल्या पाहिजे. आणि जे की मला वाटतं की खूप साऱ्या पुरुषांचा प्रॉब्लेम आहे की ते एक्सप्रेस नाही करू शकत. एक्झॅक्टली. आणि मी मेल्स बद्दल पण बोलेल. त्यांचं कसं आहे, उठले ऑफिस आले, घरी आले, अरे मी दमलोय, हे करतोय, ते करतोय, जेवण करा, झोपा, ही रुटीन चालली आहे. आणि सेम ॲज इट जशी वाईफ वर्किंग मॉम आहे, लेडी आहे, ती पण तेच रुटीन करते. सकाळी जा, मुलाला डे केअरला सोडा, संध्याकाळी आले घरी, मुलाला घेऊन या, हा जेवण करा, थोडा टाइम झोपा. माझं म्हणणं आहे दोघं जर तुम्ही वर्किंग आहे, घरी आले ना 1 तास तरी फॅमिली सोबत काढा. तुमचा फोन साईडला ठेवा, हा किती अर्जंट काम असलं साईडला ठेवा, सोबत जेवण बनवा, हस्बंड कटिंग करेल, वाईफ जेवण बनवेल, किंवा सोबत गप्पा मारा, टाइम काढा, तू आज दिवसभर काय केलं, काय का एवढे आहे असे लोक आजच्या काळात एकदम बोलतच नाहीये एकमेकांशी, डिस्कसच होत नाहीये. एवढे कपल्स आहे की आले जॉब नंतर, जेवण केलं, झोपून जातात, किंवा तो मोबाईल घेऊन बसेल, ही मोबाईल घेऊन बसेल, 0 कन्व्हर्सेशन, आणि मुलगा त्याचा खेळतोय. असं अजिबात नको व्हायला. तुम्ही घरी या, एकमेकांसोबत टाइम स्पेंड करा, नको म्हणजे काहीतरी बोलणं असं ठेवा की ज्यांचं तुमचं कन्व्हर्सेशन चालू राहील, तुमची जी बॉन्डिंग आहे ती संपायला नको. बरोबर. हा खूप मोलाचा संदेश तुम्ही दिलाय की आपण ऑफिसमधून घरी गेल्यानंतर वाईफ आणि हस्बंड दोघांनाही 1 तास तरी कमीत कमी दोघांना एकमेकांना दिला पाहिजे, जेणेकरून दोघांचं कम्युनिकेशन स्ट्रॉंग होईल. कम्युनिकेशन झालं तर बॉन्ड दोघांचा बेटर होऊ शकतो. तुम्ही
विकेंडला काहीतरी प्लॅन करा, थोडा टाइम बाहेर म्हणजे थोडा टाइम काढून बाहेर जा. पुरुषांची मेंटॅलिटी अशी असते ना की एक दिवस मला सुट्टीचा मिळतोय, त्या एका दिवसामध्ये मला असं वाटतं की रेस्ट करावं, आराम करावा, किंवा एखादं काहीच नाही करायचं दिवसभर घरामध्ये पडून राहायचं. बट त्याच्या उलट असतं फिमेल्सचं. ऍक्च्युली काय होतं, जे हाऊसवाईफ आहे त्यांना कसं वाटतं, अरे मी एवढे दिवस आता घरी काढले, मला एक दिवस तरी कुठेतरी बाहेर जायला भेटेल, मला थोडं म्हणजे बाहेर घेऊन जा, जेवण करायला घेऊन जा, किंवा कुठं मूवी बघायला घेऊन जा. त्यांची ती इच्छा असते. ते हे नाही विचार करत की हस्बंड किती थकून आलाय, त्याला किती टेन्शन आहे, त्याला ऑफिसमध्ये काय त्रास आहे, काय नाही, त्याला किती महिलेने समजलं पाहिजे ना. दोघंच इथं समजत नाही ना. हस्बंड समजतो की मला वाईफला घेऊन जायचंय बाहेर ना, वाईफ समजते. पण कुठेतरी मी बोलली ना की कन्व्हर्सेशन जर तुमचं चांगलं असलं एकमेकांशी तर ह्या गोष्टी व्यवस्थित होतात. वाईफ बोलेल चल ना, चला बाहेर जाऊन येऊ, लगेच हस्बंड बोले हा चल ठीक आहे थोड्या वेळ जाऊन येऊ. पण तुमचं झिरो कन्व्हर्सेशन असल्यावर वाईफ हिंमतच करणार नाही की अरे काय जाऊ मी याच्यासोबत, किंवा तो बोलेल कायच मी जाऊ दे. मग सॅटर्डे संडे आला तर दोघं एकमेकांच्या रूम मध्ये असतात, मोबाईल सोबत, काहीच बोलणं नाही, पूर्ण दिवस असा जातो, काहीच फक्त कामापुरतं बोलणं होतं. असेही आहे. तर माझं म्हणणं जर थोडा एक दिवस भेटतोय ना, 2 तास तुम्ही आराम करून घ्या. पुरुषांना सांगते 2 तास तुम्ही आराम करा, 1 तास वाईफ साठी काढा, बाकी टाइम मस्त फॅमिली सोबत जा, कुठेतरी छान फिरा, मुलाला घेऊन जा, गार्डनला जा, कुठेही जा, मूवी बघा, टाइम स्पेंड करा. पण असं नाही होते. म्हणजे लोकांना वाटतं, हस्बंडला वाटतं मी कमवतोय, मी जर नाही कमवणार किंवा मी काय करणार तर मग घर कसं चालणार. बरोबर. त्या चक्करमध्ये तो घराकडे बघणं म्हणजे जे आहे ते फक्त त्याने पूर्ण फोकस कामाला दिलेला आहे की मी फक्त कामच करणार आहे, मी नाही केला तर माझं घर कसं चालेल. करेक्ट. मला एक सांगा की आता सोशल मीडियाचा वापर खूप वाढलाय, प्रत्येकाच्या हातामध्ये फोन्स आहेत आणि प्रत्येकाच्या हातामध्ये इंस्टाग्राम, फेसबुक किंवा युट्यूब सारखे प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत. तर सोशल मीडियाचा काही परिणाम होतोय आज कपल्स वरती आणि रिलेशन्स वरती? होतोय. त्याचा दोघं इम्पॅक्ट, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोघंच आहे. म्हणजे तुम्ही पॉझिटिव्हने घेतलं की ना तर खूप काही गोष्टी तुम्हाला नवीन काय येत आहेत जनरेशन मध्ये ते इझिली समजतात. जसं आधी काही नव्हतं, आधी फेसबुक ते पण आधी इंस्टाग्राम मुळे लगेच समजतंय कोण वाढलं, कोण काय झालं, कोणाचं लग्न झालं, किंवा इतर काही गोष्टी चांगल्या काही न्यूज ते लगेच समजतं. त्याचं पॉझिटिव्ह. नंतर जे काही असतील काही नेगेटिव्ह ते काही गोष्टी येतात ते त्यांच्याकडनं लोक लगेच काही मेसेज बघितला असं असतंय ते लगेच मग वाईफ मे बी स्वतःवरच अज्युम करून घरात तशी वागणूक करेल, किंवा एखादी रील बघून घेईल अरे असं आहे तर ते नको. माझं म्हणणं तुम्ही रील बघताय ते बघण्यापुरतं तेवढंच ठेवा, नंतर विसरून जा. समोरचं करतोय नो डाऊट तोही एक कंटेंट क्रिएटर आहे, तो त्याने त्याचं काम केलंय, हा तुम्ही तेवढं बघा, त्यातून तुम्हाला काय शिकायला भेटतंय ते घ्या, बाकी सोडून द्या. ते त्याला तुम्ही घरासोबत म्हणजे नकोच इन्व्हॉल्वच नको करायला. एंटरटेनमेंट म्हणून तुम्ही बघा, हे करा ते करा बस. सो म्हणजे सोशल मीडियाचा वापर जो आहे तो फक्त एंटरटेनमेंट म्हणून पाहायला पाहिजे असं तुम्हाला म्हणायचं आहे ते. आणि एक पॉझिटिव्ह म्हणजे जसं चाललंय की चांगला पण उपयोग आहे त्याचा. सो त्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत, समजायला पाहिजे की आपल्याला किती युज करायचा आहे, कुठली गोष्ट कुठपर्यंत घ्यायची, कुठली गोष्ट कुठं सोडायची. बरोबर. अजून एक प्रॉब्लेम जो सोसायटीमध्ये आहे तो आहे, समजा एखादी मुलगी आहे, जॉब करते, ऍट द सेम टाइम तिला बाळ आहे, सो त्या कामाचा त्या बाळावरती परिणाम होतो, ती त्या मुलाला जास्त वेळ नाही देऊ शकत. सो मग हे कसं मॅनेज करायचं? मग जॉब करणं खरंच गरजेचं आहे का? नाही, गरजेचं आहे नो डाऊट. आणि ते बघून म्हणजे बाळही युज टू होतो की याच्या मम्मी गेली. पण त्याची पॅरेंटिंग व्यवस्थित होऊ शकते का? तुम्ही आता जर तुमचे इनलॉज असले तर वेल अँड बेस्ट, म्हणजे त्यांच्या तुम्ही अंडर ठेवू शकता त्यांना. किंवा आहे आता परिस्थिती अशी आली की त्यांना बाहेर पडावंच लागतं जॉबसाठी, का दोघीच वर्किंग आहे. आपण का आताचे जे काळ चाललंय हजबंडवरच नाही डिपेंड राहू शकत. बिचारा हजबंडच फक्त कमवे, मुलांची फीज, एज्युकेशन फीज एवढी वाढलेली आहे तर तिला जाणं भाग आहे. मग ते काय नॅनी लावणार, हे करणार, ते मग नॅनी लावल्यावर मग घरात कॅमेरा बसवा, ते काय करताय काय नाही, तर ते सर्व करून. पण ती जाते, आल्यानंतर माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही जाऊन आल्यानंतर फक्त मुलाकडे लक्ष द्या, मुलासोबत, आणि लिसनिंग पॉवर जास्त ठेवा.
मुलगा काय बोलतो ना ऐकून घ्या. हम्म. अरे मी थकून आलेली आहे, तुला समजत नाही का, हे अजिबात नका करू. का त्याला नाहीच समजत आहे, तो तर लहान बाळ आहे. त्याला काय माहिती तुम्ही कुठे गेले, काय कुणा किती टेन्शन मधून आलेले घरी. बरोबर. तुम्हाला ते तुमचं बाहेर ठेवून तुम्हाला तुमच्या बेबीला टाइम देणं गरजेचंच आहे. त्याने पूर्ण दिवस काढला ना तुमच्या सोडून, तर आता त्याला तुमची गरज आहे. तुम्ही बसा, तू काय केलं, मग माहिती का मी असं केलं, तुमच्या गोष्टी सांगा. त्याला सवय पाडा की नाही मम्मा वर्कला कामाला गेली, मम्माने काम असं असं केलं, तो युज टू होईल की नाही माझी मम्मा पण वर्किंग आहे, माझी मम्मा हे करते ते करते असं. बरोबर बरोबर. आणि अशाच वेळेस तो प्रश्न येतो की तिला काय जॉब करायची गरज आहे. ज्यावेळेस फॅमिलीमध्ये बाळ असतं आणि ती वर्किंग असते, एक महिला आहे ती वर्किंग आहे, त्यावेळेस शेजारचे नातेवाईक बोलतात की तिला काय जॉब करायची गरज आहे. मग हेच गरज आहे की ती नाही सांगू शकत की तिची परिस्थिती काय. अँड मेन आता जनरेशनमध्ये मी बोलली ना की हजबंडवर नाहीच चालत काही. जेवढी महागाई वाढली आहे, सर्व वाढलेलं आहे, तिला जॉब करणं भागच आहे. फीज एवढी झालेली मुलांची. आणि तुम्ही घेतला ना टाइम, 1 वर्ष 2 वर्ष जे मॅटर्निटी लिव्ह तुम्ही घेतली, त्यानंतर तिला करणंच आहे. आणि मला तरी वाटतं की त्यानंतर जर तिचे खरंच इनलॉज असतील तर इनलॉजचा खूप मोठा रोल पाहिजे की त्यांनी खरंच येऊन म्हणजे सपोर्ट करावा. बरोबर. की तू जा, आम्ही आहे. बरोबर. आणि भरपूर इनलॉज असे करतात सपोर्ट, जे सपोर्ट करतात खूप छान एकदम. माझ्याच बिल्डिंग मधली आजी आहे, दोघं तिचे सून आणि मुलगा वर्किंग आहे, 2 त्यांना नातू. दिवसभर मी सकाळी ते रात्रीपर्यंत बघते, ती अशी घेऊन बसते ते नातूला आणि घेऊन बसेल गेटवर, गार्डनला इकडं तिकडं खाऊ घालेलं करेल. आम्हाला माहिती सुद्धा नव्हतं की ही म्हणजे असं वाटलं की अरे नाही म्हणजे मुलीची आई आहे तर ठीक आहे. का मेंटॅलिटी आता काय समाजात, मुलीची आई आहे ती जास्त जीव लावते, मुलाची आई आहे ती नाही काही लक्ष देत, तिला काय ती लक्ष नाही देणार, ती तर त्यांच्या मुलांना जास्त जीव लावेल किंवा जास्त लक्ष काळजी घेईल, ती झालेली आहे. तर आम्ही अरे नाही तिची मुलगी असणार. मी एक तास जस्ट विचारलं की अच्छा तुमची मुलगी आहे का, तिचा मुलगा आहे का, नाही म्हणे ती माझी सून आहे. म्हणजे मी शॉक की ही लेडी किती पूर्ण दिवस सांभाळते. आल्यानंतर तिला पहिले बोलते तू जेवण कर, मी बघते, हा नंतर त्याला देते. की असं नाही की तू आली ना आता हे घे, तू आधी शांतता जेवण कर, तोपर्यंत मी पूर्ण दिवस बघितलं ना, मी अजून 10 मिनिटं बघून घेईल, तू फ्रेश होऊन जा. आणि काही असे की जे असतात किंवा बाहेर राहतात किंवा त्यांच्या घरी किंवा पुण्यात त्यांना यायला किंवा कुठं यायची इच्छाच होत नाही की नको बाबा मी गेली ना तर मला बाळ बघायचं, बाळ सांभाळायचं, किंवा नको बाबा किंवा काय देणार एक्सक्यूज, अरे नाही तो तर आमच्याकडे येतच नाही, तो तर त्याला तर मम्माच पाहिजे, त्याला तर हेच पाहिजे, ते फक्त एक्सक्यूजच देतात. बरोबर. तुम्ही ट्राय तर करा. का नाही येणार. म्हणजे आज सासू सासऱ्यांनी किंवा जे इनलॉज आहेत त्यांनी पुढे येऊन त्या बाळाची जबाबदारी घेतली पाहिजे, त्यांना टाइम दिला पाहिजे, जेणेकरून जे हस्बंड वाईफ आहे ते त्यांच्या करिअरवरती फोकस करतील आणि मग त्या मुलाचंच भविष्य जे आहे ते चांगलं होईल. इवन तो जो हाऊस वाईफ आहे, मी असेही बघितले जे हाऊस वाईफ आहे आणि त्यांची सासू आहे, ते असे राहतात की म्हणजे सासू एवढं सपोर्ट करते, असं नाही की तू आहे तर तूच कर, म्हणजे मुलाचं टिफिन पॅक करून देईल, मुलाला रेडी करून देईल, इतका सपोर्ट आहे. किंवा काही सासू घरात असून सुद्धा फक्त बसलेले असतात. हा डिफरन्स. ती एवढी धावपळ करते बिचारी, सकाळी उठून मला टिफिन करायचं, मला हे करायचं, मला ते करायचं, मुलाला बघायचं, हसबंडचं टिफिन याचं त्याचं, पण ती सासू फक्त बसून गंमत बघेल. पण काही अशा आहेत जे खरंच हेल्प करतील. चल तू हे कर, मी टिफिन पॅक करते मुलाचं, चल तू हे नको करू ते. मला तरी म्हणणं हे होतंय ना तुमच्याने, तोपर्यंत करा ना, काय जास्त लोडचं काम नाहीये. हा डिफरन्स काय आहे? हा डिफरन्स घराघरामध्ये तुम्हाला काय वाटतं, त्याच्या मागचं रिझन काय आहे का? कारण त्यांनी जे काढलेलं आहे सासून, त्यांनी जे दिवस काढलेले ते त्यांना वाटतं असंच आहे, त्यांची कुठं चुकी नाहीये का, त्यांनी तेच बघत आलेले. आताचं जनरेशन त्यांच्यासाठी खूप डिफरंट आहे की आता म्हणजे घरात जी लिव्हिंग स्टाईल आहे हे चालू आहे, त्यांना ते नाहीच होते का, ते गावात राहिलेले, त्यांनी तसंच ऐकले, त्यांनी स्वतःने तसे दिवस काढलेले, म्हणून त्यांना वाटतं हे ठीक आहे तसंच आहे. पण आता काही सासू खूप चेंजेस झाले सासूमध्ये की त्यांना वाटतं नको, आता जसं जनरेशन चेंज होते तसं आपणही हो. वर्किंग आईला खूप वेळेस ती गिल्ट मध्ये देखील असते, तर ते का होतं बरं? मी तरी बोलेल वर्किंग आईला कधीच गिल्ट मध्ये नको राहायला. ती जर घराबाहेर पडते तिने कधीच गिल्ट घेऊन नको बाहेर पडायला. का लहान मुलं आहे ती वाईफ लगेच फील करतात की अरे माझी आई म्हणजे तिला गिल्ट झालं किंवा ती चिडचिड करते किंवा ती अशा मूडने बाहेर गेली, तिला म्हणजे
त्याला हॅपी मॉम बघायची आहे, बरोबर. तेव्हाच तो ते सर्व बघेल की हा माझी मम्मी खुश आहे, बघ कामाला चालली. पण ती जर गिल्ट घेऊन जात असेल तर मुलांना ते लगेच समजतं, फील होतं. सो पण तिला ते फिलिंग्स नको यायला, येतात, मग तिने त्यावेळेस काय करायला पाहिजे? काहीच नको, म्हणजे नकोच यायला, ती फिलिंगच नको यायला. कारण ती आता करते, पुढचं जनरेशन सर्व तेच करणार आहे जी ती आता करते. करेक्ट आहे. सर्व हजबंड वाईफ सर्व वर्किंग होणार आहे आणि आताही आहे. 99% जे वर्किंग जे मेट्रो सिटी मध्ये राहत आहे काय सर्व त्याच रिझन साठी ते आलेले, दोघं वर्किंग करताय. खूप पॅरेंट्सला ऍग्री की गिल्ट होतोय, पण नाही, मला तरी वाटतं मुलांसमोर नको दाखवायला. ते त्यांनी ऍटलिस्ट त्या फिलिंग्स ज्या आहेत त्या मुलांसोबत नको शेअर करायला, किंवा त्यांना दिसलं ते नाही पाहिजे. अजून एक मला तुम्हाला याच्यामध्येच प्रश्न ऍड करायचा होता की एका सासूचा पर्स्पेक्टिव्ह एका सुनेसाठी वेगळा असतो आणि तिच्या मुलीसाठी वेगळा असतो, बरोबर. जर तिची मुलगी जॉब करत असेल आणि घरचं काम पाहत असेल तर तिला प्राऊड फील होते ती, पण त्याच वेळेस जर तिची सून असेल तर त्याच्याबद्दल तिचे वेगळे मत असतात. एक्झॅक्टली. जर मुलीला काही जर झालं, म्हणजे मुलगी जॉब करते किंवा काही तिला अचिव्हमेंट झाली तर वा वा माझ्या मुलीला असं झालं, आणि हे जर सून बद्दल झालं तर त्यांना ते काहीच प्राऊड फील नाही, ते लक्षही देत नाही अच्छा काय झालंय. सून बिचारी बोले अरे हे बघा मम्मी असं झालं तसं झालं, ते ऐकायलाच तयार नसतात. पण मुलीचं कौतुक पूर्ण घरात दिवसभर चालू असतं, माझ्या मुलीने असं केलं, माझ्या मुलीने तसं केलं. मी खरंच सांगेल की कुठल्याही सासूने ना सुनेसमोर मुलीला म्हणजे मुलीचं कौतुकच नको करायला. जिथं करायचं थोडंफार करा, पण दिवसभर जे तुम्ही करताय त्याने ती डिस्टर्ब होते. तिला म्हणजे त्रास होतो त्या गोष्टीचा ऐकीचा की मी दिवसभर काम करते, मी सर्व बघते, मी घर बघते, तुम्हाला बघते, मुलगा बघते, आणि इथं कौतुक चालू आहे जी इथं नाहीये, जी या घरात नाहीये. तिचा चुकीचं आहे, खूप चुकीचं आहे. तुम्ही सूनला तेवढंच सपोर्ट करा जेवढं तुम्ही मुलीला सपोर्ट करताय. तुमची मुलगी आज कोणाची तरी सून आहे, तिकडे जर तिला त्रास झाला ती लगेच बोलते आई मला असं झालं तसं झालं. हा, ते ऐकून बापरे माझ्या मुलीला एवढा त्रास आहे, पण तुम्ही जो तुमच्या सूनला जो त्रास देताय त्याचा त्रासचं काय? बरोबर. तर माझं म्हणणं आहे नको असं. मुलीचा त्रास जर तुम्हाला दिसतोय ना तर तुम्हाला सूनचा पण त्रास दिसलाच पाहिजे. बरोबर. जेवढी तुम्ही कौतुक करताय मुलीची तर तेवढी सूनची पण कौतुक करा. खूप छान संदेश तुम्ही आज सासूंना दिलेला आहे की त्यांनी दोघींना इक्वली ट्रीट केलं पाहिजे, दोघींनाही त्यांच्या जागेवरती व्यवस्थित ठेवलं पाहिजे. आणि अजून एक महिलांमध्ये आपण पाहतो की ज्यावेळेस एखादं बाळ होतं, एखादा मुलगा होतं, त्यानंतर तिचा मेंटॅलिटी अशी होते की झालं माझं आयुष्यातलं म्हणजे जे सार्थक झालंय माझं आयुष्य, की माझं आयुष्य आता संपलंय, बाळ झालंय, मुलगा झालंय, बस माझं आता स्वतःसाठी जगणं तिथं संपून जातं. तशा महिलांना तुम्ही काय सांगाल? नाही, माझं तेच म्हणणं आहे, तुम्ही ठीक आहे थोडा टाइम घ्या, वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष का 5 वर्षानंतर बाळ व्यवस्थित होतो, त्यानंतर तुम्ही खरंच तुम्ही तुमची लाईफ संपवू नका. तुमचे जे ड्रीम्स आहे ते पूर्ण करा, तुम्हाला जे आवडतं ते पूर्ण करा. तुमचा बिझनेस असेल तुम्ही बिझनेस स्टार्ट करा, तुम्ही जॉब असणार तो कंटिन्यू ठेवा. असं नाही की तुम्ही बेबी झाला म्हणजे आता सर्व संपलं, काही नाही. ती प्रोसेस आहे, बाळ लग्न हे होणंच आहे, त्यात तुमचं लाईफ नका संपवू. ही लाईफ मी बोलेल ना ही आताच आहे. आपण जर बोलतो ना या वाईफ जे उपवास ठेवतात की मला 7 जन्मी हेच भेटेल तेच भेटेल, मी माझ्या नवऱ्याला बोलते की बाबा मी 7 जन्मी मी काहीच विश्वास ठेवत नाही, जे येते ह्याच जन्मी आहे. बरोबर. कोणाला माहिती काय म्हटले, जे येते इथंच, मला आता माझं आयुष्य जगायचंय. तुझं एक स्पेस आहे, आमच्या दोघांमध्ये एवढं आहे ना, मी कधीच त्यांना थांबवत नाही. तुमचे ऑफिसचे फ्रेंड्स आहेत, तो बोलतो मला जायचं जा, मी त्याला अरे मी पण येते, पण एक टेबलवर तो जर वाईफ बसली तर तो हस्बंड ओपनच होणार नाही. बरोबर. जो तो फ्रेंड सोबत राहील. बरोबर. तर मी बोलते ठीक आहे तुझं स्पेस आहे तू जा. सो दोघांनी एकमेकांना स्पेस देणं गरजेचं आहे. एक्झॅक्टली. किंवा मला जायचं कधी माझ्या फ्रेंड्स सोबत, हा तर तो एकदम ओके यू गो, हे गरजेचं आहे. आणि दोघांना नीड आहे त्या की हस्बंड वाईफ ठीक आहे, पण त्या व्यतिरिक्त म्हणजे तुमची लाईफ आहे, फ्रेंड्स असतात, फॅमिली असते. बरोबर. तर तुम्ही ते स्टॉप नाही करू शकत. आणि फिमेल्सला तर मस्ट मी तर बोलते, हस्बंड तरी बाहेर जातात, फ्रेंड्स असतात, बोलून बोलून मोकळे. जे हाऊस वाईफ आहे किंवा काही, त्यांना ह्या गोष्टीसाठी ते डिप्रेशनमध्ये येतात. माझं म्हणणं आहे तुम्ही थोडं बाहेर पडा, फ्रेंड्समध्ये कधीतरी एखाद दिवस बाहेर जा, बसा, बघा, यू विल फील बेटर. करेक्ट. थोडा गप्पा मारा, तुम्हाला बरं वाटेल. आणि स्पेस नक्की द्या, एकमेकांना स्पेस नक्की द्या. मुलगा झाला, हस्बंड झालं, लग्न झालं, बायको आली म्हणजे माझं संपलं असं काहीच नसतं.
बरोबर. हस्बंडनेही वाईफला लग्न आधी बोलून द्यायला की बाबा तू येते म्हणजे माझं हे संपलं, असं काहीच मी चेंज नाही होणार, बरोबर. आणि काही लपून नाही ठेवायचं. बरोबर. माझा फ्रेंड आहे, माझा ग्रुप आहे, हे ते किंवा माझी लिव्हिंग स्टाईल अशी आहे. हो. मेन लिव्हिंग स्टाईल आधी तुम्ही सांगा की एकदम वाईफ आली आणि तिला एकदम शॉक बसायचा, अरे हा असं आहे आणि याने असं सांगितलं, तसंही नको. इव्हन तो मुलींनीही सर्व शेअर करायला पाहिजे की माझी अशी अशी लिव्हिंग स्टाईल आहे, तुला चालतंय का नाही, किंवा हे ते सर्व. किंवा भरपूर आहे आताचे जे तुम्ही बघताय सिटीमध्ये, मेट्रो सिटीमध्ये मुली मुलांच्या पुढेच गेलेले. बरोबर. मग ते स्वतः तेच बघते की मला माझ्या बरोबरीचा सारखाच पार्टनर पाहिजे. बरोबर आहे. आणि जे आतापर्यंत जे दिवस काढले काही लेडीजने किंवा जे काढत असतील त्यांनी संपवून घेतले की माझं बाळ झालं, माझं लग्न झालं म्हणजे मी संपली. तसं काहीच नसतं. बरोबर. तुम्ही आता बोलताना बोललात की ते डिप्रेशन मध्ये जातात. राईट. तर मेंटल हेल्थ हा देखील एक खूप मोठा आजच्या समाजात पुढचं प्रॉब्लेम आहे. तर एखाद्या स्त्रीनं तिची मेंटल हेल्थ कशा प्रकारे योग्य ठेवली पाहिजे? मी बोलली ना, तुम्ही बाहेर पडा, तुम्ही बोला, तुम्हाला ज्यांच्याशी बोलायला आवडतं तुम्ही आईशी बोला, बहिणीशी बोला, फ्रेंड्सशी बोला, डिस्कस करा. डिस्कस करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. सो डिस्कशन केल्यावरती थोडंसं पूर्ण तुम्ही पूर्ण राग असेल काही तुमचं तो पूर्ण समोर ठेवा. मग समोरचा तुम्हाला म्हणजे तेव्हा तुम्हाला खरंच एक हलकं फील होईल. तुम्ही स्वतः ते काहीच न बोलता 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 दाबून राहा, तुम्ही डिप्रेशनमध्ये जाणार. आणि खूप खूप म्हणजे आई आहे जे डिप्रेशनमध्ये गेले आणि ते डिप्रेशन्समुळे घरातलं पूर्ण वातावरण त्यांनी खराब केलेलं आहे. मुलांना काय मारतात, का राग कुठं काढणार, किंवा सुसाईड स्वतः करताय, किंवा काही मॉम्स मुलांना मारून टाकताय आणि स्वतःही तेच करताय आहे की रागात काय करणार. पुण्यातलीच न्यूज आलेली आहे, एका लेडीने ते दोघा मुलांना हे केलं का, तर तिचं ते डिप्रेशन ते म्हणून. सो त्या डिप्रेशनच्या पिरियडमध्ये एकमेकांशी जर संवाद साधला, बाहेर गेलात, फ्रेंड्स सोबत डिस्कशन केलं, तर त्याच्यावरती म्हणजे ते मोमेंटरी असतं. जे काही असे विचार मनामध्ये येतात ते त्या मोमेंट पुरते असतात. सो त्या वेळामध्ये जर आपण व्यक्त झालो, डिस्कशन केलं, तर त्या सिच्युएशन मधून देखील एखादी स्त्री किंवा एखादा पुरुष बाहेर येऊ शकतो. बरोबर आहे. आणि लेडीजच नाही, हस्बंड पण डिप्रेशन मध्ये जातात. बरोबर. त्यांना ऑफिसचा लोड असतो, काय टेन्शन असतं की अरे IT मध्ये तर आता अशाच लोकांना काढलं जाते. माझा हसबंड तर रोज मला बोलतो कधी मला काढणार, मला भरोसा नाही. म्हणजे ठीक आहे ना, माझा बिझनेस आहे, आपण बिझनेस कंटिन्यू करू. हा, तर असं ते एक मजाकचं पाठ झालं. पण असं होतं की तोही डिप्रेशन मध्ये येतो, काय ते वाईफला समजत नाही हा कुठल्या डिप्रेशन मध्ये. मग ते चालतं मग तो घरात कमी बोलेल, काही चालणार नाही, रिलेशन्स खराब होतात, हजबंड वाईफचे रिलेशन्स खराब होतात, त्याचा इम्पॅक्ट मुलांवर पडतो. मग हस्बंड जास्त ड्रिंक्स करायला लागतात, टेन्शन मध्ये, किंवा खूप चुकीचे इम्पॅक्ट त्याचे. तर एखादी आई परफेक्ट म्हणजे नेमकं काय, की तिच्यामध्ये काय हे असावेत? मी तरी सांगेल आई परफेक्ट नको, म्हणजे मी ह्या गोष्टीला नको एवढं हे करायला की मी परफेक्ट पाहिजे. बस मी व्यवस्थित आहे, मी माझं काम व्यवस्थित करते, मी माझ्या ड्युटीज व्यवस्थित करते. मी जर परफेक्टचा विचार करायला जाईल तर मी जे चाललंय ते पूर्ण खराब करून देईल. बरोबर. मला ते विचारच नाही करायचं, मला परफेक्ट नाही व्हायचं. मी जे काम करते मला ते व्यवस्थित करायचंय, बस. बरोबर. सो एका मुलासाठी म्हणजे एका आईच्या पर्स्पेक्टिव्हनं मुलासाठी काय महत्वाचं आहे? तिने तिचा टाइम दिला पाहिजे की फायनान्शियली सपोर्ट मुलाला केला पाहिजे? बोथ. टाइम पण दिला पाहिजे आणि आता जे जनरेशन आहे तर तिने फायनान्शियली पण सपोर्ट करायला पाहिजे आणि मेंटली सपोर्ट पण करायला पाहिजे. बरोबर. पण मग त्या वेळामध्ये त्या कारणाच्या मागे धावताना ती स्वतःकडे दुर्लक्ष करते. होतं. आपण बोलतो हाऊसवाईफच नाही, वर्किंग वुमन सुद्धा ती काय वर्क करते म्हणजे ती इंडिपेंडंट झाली म्हणजे ती काय तिचे स्वप्न पूर्ण करते तसं काही नाही. ती जॉब करते बिचारी, परत संध्याकाळी आली, जेवण बघेल, घर बघेल, झोपते, परत तीच सायकल कंटिन्यू चालते. बरोबर. ती कुठेतरी तिने स्वप्नात कुठेतरी तिने संपवलेले. पण थोडा वेळ काढू शकतो तुम्ही, थोडा वेळ काढून आपलं जे आवडते ते सर्वांनी आपल्या आपल्या गोष्टी खरंच केल्या पाहिजे. बरोबर. आणि वर्किंग वुमन कडून आपण एक्सपेक्ट तसं करतो ना की तिला बाहेरचंही काम करायचं आहे, तिला घरी सासू सासऱ्यांना टाइम द्यायचा आहे, घरातले कामं करायची, मुलांना टाइम द्यायचा आहे. बट ऍट द सेम टाइम जेव्हा एखादा मुलगा जॉब करत असतो तर त्यावेळेस पॅरेंट्सचे एक्सपेक्टेशन फक्त एवढं असतं की जॉब कर, घरी आल्यावरती घरातलं बाकीचं असतात ते करतात. सो तो एक डिफरन्स तुम्हाला जाणवतो सोसायटीमध्ये आहे का? ती लेडीज आहे आणि हे परंपरा चालत आलेली आहे स्त्री की स्त्रीने घरचं काम करायचंय. हे नंतर की आता बाहेर पडताय, जॉब करताय, पण जे आहे काही जे जुन्या बाया आहे त्यांना असं वाटतं जॉब
काहीच नाही, अरे का कशाला जायचंय, हो. का जॉब करते तू, घरातलं बघ ना, आणि करते ना तर तुला घर पण बघायचं आहे. पाहायचंच आहे. हा, हो. तू काही कर, तू लाखो कमव, पण घरात येऊन पण तुला घरात येऊन करणंच आहे. हे आहे. आणि माणसांना कसं ते आधीपासून, अरे माणसाला बाहेरच काम करायचंय. हो. हा, आणि जर चुकून जर हसबंडने घरातली एक मदत केली, तू कशाला करतोय, हा ती करेल ना, तर ही मेंटॅलिटी तुम्ही आधी चेंज करा. बरोबर. भेदभाव तुम्ही की मुलगीच करेल, मुलगा नाही करणार, असं नाही. घर आहे तुमचं एकत्र आहे, तुम्ही आले जॉबवरून आले, तुम्ही एकमेकांना हेल्प करा, टाइम स्पेंड करा. बरोबर बरोबर. सो आता तुम्ही कसं पाहता याला पुढचे 5-10 वर्ष? आता जी सोसायटी आहे आपली, जे आपल्या समाजामध्ये एक महिला पुरुष त्यांच्याकडून एक्सपेक्टेशन्स खूप वेगळे आहेत. पुढच्या 8-10 वर्षामध्ये तुम्ही काही बदल पाहता? तुम्हाला वाटतं की ह्या गोष्टी चेंज होतील? चेंज जर विचार केला तर सर्वच चेंज होईल. तुम्ही जर मनाला मी जर ठरवलं की मला असं करायचंय तर मी नक्की करेल. तर माझी खरंच म्हणणे की सासू, नवरा, बायको यांनी सर्वांनीच खरंच असं विचार केला पाहिजे. जर घरात तुम्हाला पॉझिटिव्हिटी पाहिजे तर सून म्हणजे बाहेरची असं नका समजू. ती तुमच्या घरासाठीच कमवते, ती तुमच्या मुलासाठीच करते, तुमच्या नातूसाठी करते. तुम्ही थोडं तिला प्रेम द्या ना, ती बघा तुम्हाला किती जीव लावेल. तिला सपोर्ट द्या, थोडा सपोर्ट करा, ती तुमच्यासाठी सर्व काही करेल. आणि येणाऱ्या काळात आता एवढं सर्व चेंज होतंय, तर मी तर बोलेल की टेक्नॉलॉजी एवढी चेंज होते की तुम्हाला टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स राहायचंच आहे. मेंटली सपोर्ट म्हणजे मेंटली स्ट्रॉंग राहावं लागणार आहे. आताची मुलं एवढे ऍडव्हान्स येत आहे, तर विचार करा अजून पुढचे मुलं किती ऍडव्हान्स येतील. तर तुम्हाला खूप एकदम मेंटली स्ट्रॉंग राहावं लागणार आहे. टेक्नॉलॉजी अडॅप्ट करावं लागेल, मेंटली स्ट्रॉंग राहावं लागेल आणि एकमेकांना सपोर्ट करा. आज समाजामध्ये अजून एक कपल्स डिसाईड करतात, म्युच्युअली डिसाईड करतात की त्यांना बाळ नको आहे, त्यांना मूल नको आहे, बट त्यांनाही समाजामध्ये, सोसायटीमध्ये आपण खूप ऐकावं लागतं, कुणीही त्यांना बोलतं. सो तुम्ही याच्याकडे कसं पाहता? आय ॲग्री. माझ्याच आजूबाजूलाच माझ्या सर्कल्समध्ये एवढे की ते डायरेक्ट बोलतात की आम्हाला बाळ नकोय. म्हणजे येतात माझ्या घरी, येतात ते बघतात की पण असं नाही की ते रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला तयार नाहीये. ती त्यांची चॉईस आहे की नकोय आम्हाला. आता आमची जी जॉबची लाईन बसलेली आहे, हा, ती मध्ये ब्रेक होईल, ते आपण जजच नाही करू शकत की त्यांचं काय काय, म्हणजे ते सर्व काही आपल्यासोबत शेअर नाही करणार, पण ती त्यांची चॉईस आहे. आणि दोघांनी मिळून चॉईस केली आहे, हजबंडने वाईफने, तर आपण कोणीच नाही बोलणार आहे. ते त्यांचं आहे की आम्हाला नाही घ्यायचंय, ठीक आहे, आम्हाला असं लाईफ काढायची, ठीक आहे. पण समाज त्यांना असं बोलतो की का नको. म्हणजे असं झालं ना की लग्न करा, बाळ करा, झालं. हे काहीच नसतं. बरोबर. त्यांना जज नका करू. काही असे की बिचारे म्हणजे वर्षभर प्रेग्नन्सी प्लॅन करतात पण त्यांना प्रेग्नन्सी राहत नाही, त्यांनाही जज करतात की यांना राहत नाहीये. ज्यांना होऊन गेलेले त्यांनाही बोलतात अरे हिला वागता येत नाहीये. म्हणजे काय करायचं नेमकी. सो समाजामध्ये लोक बोलणारच आहेत. तुम्हाला नसेल पाहिजे बाळ तरी बोलणार आहेत, तुम्हाला बाळ असेल तरी बोलणार आहेत, आणि तुम्हाला बाळ पाहिजे असेल बट होत नसेल त्यांनाही बोलणारच आहेत. परंतु मला एक सांगा की तुम्हाला याच्यावरचं मत काय आहे की जर सपोज आज एखादा कपल वाटते की आपल्याला बाळ नको आहे किंवा प्लॅन नाही करायचंय, बट उद्या काही वर्षानंतर जेव्हा त्यांना वाटतं की आयुष्यामध्ये कोणीतरी सपोर्ट असावा, काहीतरी हॅपीनेस असावी किंवा एखादा व्यक्ती असावा सोबत आपल्या, बट त्यावेळेस मग प्रॉब्लेम्स येतात, कॉम्प्लिकेशन्स येतात. मग त्यावेळेस आईवडिलांचं म्हणणं तिथं मग समजतं की अरे त्या राईट टाइमला ते होणं तेवढंच गरजेचं आहे. एक्झॅक्टली. हे खरंच बरोबर. एक पॅरेंट्स काही गोष्टी खरंच खूप व्यवस्थित सांगतात की तुमचं जे जॉब आहे थोडा ब्रेक घेऊन घ्या, आता प्रेग्नन्सी प्लॅन करा, नंतर तू जॉब कंटिन्यू कर किंवा काय ते. पण आता ही जी एज जाते, बोलतात लेडीजला 30-35 नंतर खूपच खूपच येतात. तर त्याच्यासाठीच बोलतात की तुम्ही आता प्लॅन करून घ्या, आम्ही बघू, आम्ही सांभाळून घेऊ, हे करू ते करू. पण ते रेडीच नसतात. काही कपल्स आता त्यांना आपणही काहीच बोलू नाही शकत. जर ते मेंटली प्रिपेअर्ड नसतील तर कोणीच काही बोलू शकत नाही. पण त्यांना जज करणं आय थिंक चुकीचं आहे. का ते कोणाला असं जगात आणत तर नाहीये की आणून दिलंय नंतर वागत नाहीये, ते त्यांचे फिक्स आहे. का खूप पॅरेंट्स आहे जे घेऊन येतात, रोजचे एवढे भांडण करताय आणि ते पूर्ण परिणाम मुलावर पडतोय. बरोबर. ऍटलिस्ट ते तसं तर नाही करत आहे. करेक्ट. मग काय अर्थ तुम्ही म्हणजे
करेक्ट. सो मला मुलावरनंच अजून एक बोलायचं की मुलांचा जो माइंडसेट असतो, लहान बाळ आहे त्याचं जे पॅरेंटिंग आहे ते चेंज होत राहतं. त्याचं बिहेवियर मे बी आत्ता 2-3 महिने वेगळे असणार आहे, पुढच्या 3 महिन्यामध्ये किंवा वर्षानंतर वेगळं असणार आहे. सो ते कसं करायचं? एक्झॅक्टली. आई म्हणजे आईला खूप चांगलं माहिती आहे, प्रत्येक महिन्याला प्रत्येक वर्षाला बाळ चेंज होतो, हो, त्याचे चॉईसेस बदलतात, बरोबर. तो नवीन नवीन गोष्टी शिकतो, त्याला असं की मला हे पाहिजे, जसं जसं तो मोठा होतो. आणि आपण हे बोलतो, हे म्हण एकदम खरी आहे हो. की जे बाळ छोटं असतं ते तुमचे गोल्डन फेज असतात. करेक्ट. आणि आता जेव्हा पाय फुटतात त्याचे आणि जेव्हा तो बोलायला शिकतो हो. तेव्हा तुम्ही ते हँडलच नाही करू शकत. एवढे प्रश्न विचारतो तर हो. आपल्याकडे त्यांची उत्तरच उत्तरं नसतात. नसतात. हे असंच का, ते तसंच का, हा. असंच का, तसंच का. बरोबर. पण ते आपल्याला त्यासोबत त्या फेज मध्ये जसं आपल्यालाही बदलत जायचंय. आपण 3 वर्षाच्या मुलाला जसं हँडल करतोय हम्म. तसं मी टीनेजर्स मुलांना हँडल नाही करू शकत. की त्या वेने मी त्यांना नाही शिकवू शकणार. मला त्या टीनेजर्स सारखं त्यांना म्हणजे ट्रीट करावं लागेल. बरोबर. भरपूर पॅरेंट्स काय एक्सपेक्ट करतात की लहान मुलांना हम्म. जसे ते मोठे त्यांना एवढं रागून देणार, एवढ्या गोष्टी बोलून देणार, तुला समजत नाही, हे नाही. पण ते लहान बाळ आहे, बरोबर. तुम्ही त्यांना ट्रीट तसं नका करू की तो खूप मोठा झालाय, तो अजून लहानच आहे. करेक्ट. सो शेवटचे काही रॅपिड फायर क्वेश्चन मला तुम्हाला विचारायचे आहेत की मला सांगा की एका महिलेनं करिअर ब्रेक केलं पाहिजे की क्विट केलं पाहिजे? ब्रेक केलं पाहिजे. ब्रेक केलं पाहिजे, क्विट नकोय करायला. नको करायला. बरं. फुल टाइम मॉम की फायनान्शियली इंडिपेंडेंट मॉम? फायनान्शियली इंडिपेंडेंट मॉम, पण बोथ म्हणजे वी कॅन जज की जे फुल टाइम पण आहे तिलाही जज नाही करू शकत. बरोबर. पण एका मुलासाठी, एका चाइल्डसाठी काय गरजेचं आहे? माझं म्हणणं आहे तुम्ही ब्रेक घ्या. 3 वर्ष ना पूर्ण आपल्या मुलासाठी द्या. हो. का तो जो फेस आहे लहानचा, हो. तेव्हा त्याला फक्त आईची एक गरज असते. बरोबर. किती वर्ष? 3 वर्ष. 3 वर्ष. 3 वर्षानंतर जेव्हा त्याची नर्सरी वर्षरी चालू झाली तेव्हा तुम्ही जॉबला जा. पण एका 3 break वर्षापर्यंत आहे ना घेतल्याच्या तुम्ही नक्की ब्रेक घ्या. हो, ब्रेक घेतल्यानंतर परत आपण करिअर जे आहे, जॉब जो आहे त्याला कंटिन्यू करू शकतो. मुलं जे असतात ते आईशी जास्त क्लोज असतात. करेक्ट. 3 वर्षापर्यंत. हा. नंतर ते बाहेर जसे स्कूलला जातात, प्ले ग्रुपला, नर्सरी, तर त्यांना फ्रेंड समजतात, हो. त्यांना टीचर समजते, मग ते हो. ओपन अप होतात. बरोबर. परफेक्ट पॅरेंटिंग की प्रॅक्टिकल पॅरेंटिंग? प्रॅक्टिकल पॅरेंटिंग. सो प्रॅक्टिकली ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण मुलाला एक्झॅक्टली समजावून सांगितल्या हो. पाहिजे. ओके. आजकाल आपण पाहतो की सोशल मीडियावरती लोक खूप जास्त इंस्टाग्रामवरती सर्च करतील, युट्यूबवरती सर्च करतील किंवा ChatGPT करतील, रादर दॅन डॉक्टर किंवा कोणाची प्रॉपर एक्सपर्टची ॲडवाईस घेतील. तर तुम्ही काय चूज कराल दोन्हीपैकी? डॉक्टर. प्रॉपर डॉक्टर Yes, एक्सपर्ट आहेत yes. त्यांची ॲडवाईस. ओके. सॅक्रिफाईस की सेल्फ रिस्पेक्ट? हा मीन्स बोथ. काही गोष्टी, चांगल्या गोष्टीसाठी जर तुम्ही सॅक्रिफाईस करताय, हो. जर जिथं तुमच्या मुलाचं म्हण तर तिथं हो. ठीक आहे, सॅक्रिफाईस तुम्ही काही गोष्टी करा. जसं जॉब मी बोलली हो. की जॉब तुम्ही 3 वर्ष सॅक्रिफाईस करा तुमच्या बरोबर. मुलासाठी. बरोबर. नक्कीच. सो खूप छान डिस्कशन आपलं झालं आता. म्हणजे माझा महिलांकडे पाहण्याचा खरंच दृष्टिकोन बदलला, ज्या प्रकारचं तुम्ही आपलं डिस्कशन झालेलं आहे. एका महिलेला खूप साऱ्या गोष्टी थ्रू जावं लागतं. पॅरेंटिंग, इन लॉज, पार्टनर, त्या सगळ्या गोष्टींना तिला फेस करावं लागतं. आज आपला पॉडकास्ट सोशल मीडियावरती वुमन्स डेला अपलोड होईल आणि त्यावेळेस मला असं वाटतं की जे काही महिला पाहतायत की त्यांना एक एम्पॉवरमेंट नक्कीच फील होईल. नक्की.